तर निवडणुकांचा कसा जोक केलाय हे दाखवून देणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। देशात एवढं बोगस मतदान कधीच झालेलं नव्हतं असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर लोकांचा निवडणुकीवरील विश्वास उडालाय असं बाळा नांदगावकर म्हणाले। निवडणुका पारदर्शीपणे व्हाव्यात यासाठी आजची बैठक असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलंय। प्रमुख लोक एकत्र येऊन आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करू, भेटू, त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि त्याला म्हणतो ना जोक, ही जोकरगिरी आहे निवडणूक आयोगाची। भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे, एक मत। तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाचं तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा, ही भूमिका आहे। मतं येतात कशी, वाढतात कशी, कोण यामागे पडद्यामागे हालचाली करते, काम करते। इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हतं। महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा फटका बसला, पण महापालिकेमध्ये आम्हाला जागरूक राहावं लागेल। या राज्याच्या निवडणुका अत्यंत पारदर्शीपणे पार पडल्या पाहिजेत। लोकांना निवडणुकांवरती विश्वास राहिला पाहिजे, जो उडालेला आहे, आणि त्यासाठी आजची बैठक आहे आणि त्यात हे सगळेच वरिष्ठ नेते मंडळी जाणार आहेत। ही गोष्ट खरी आहे की मी आणि सन्माननीय संजय राऊत साहेब आम्ही दोघे ही जबाबदारी पार पाडतो।